नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रभागांचा खेळ खंडोबा या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण आपल्या लोकशाही विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. आगामी महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय वादग्रस्त ठरतोय. हा निर्णय आहे बहुसदस्यीय प्रभागांचा आणि त्यासाठी मुंबई महापालिकेचा अपवाद आहे आणि त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय कुणाच्या फायद्याचा आहे आणि याची मोठी झळ कुणाला बसू शकते यावर चर्चा सुरू झालेल्या आहेत. नव्या प्रभाग पद्धतीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर पहिली तोफ डागली. कशी आहे ही प्रभाग पद्धती? राज्यात ही पहिल्यांदाच लागू करण्यात येणार आहे का? यावर आपण आजच्या लोकशाही विशेषमध्ये सखोल चर्चा तर करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात आमचा याच संदर्भातला लोकशाहीचा विशेष रिपोर्ट. महापालिका निवडणुकांसाठी मोठा निर्णय कुणाच्या फायद्याचा? 3 सदस्यीय प्रभाग पद्धत मुंबईसाठी का नाही? मुंबईसाठी वेगळा न्याय लावला जातोय का? आगामी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे यापुढे मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपालिकांमध्ये 2 सदस्यीय प्रभाग पद्धत, महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत. यासाठी मुंबई महापालिकेचा अपवाद. मुंबईत 1 सदस्यीय प्रभाग पद्धतीनंच निवडणुका होतील. नगरपंचायतीमध्ये 1 सदस्य असेल, नगर परिषद नगरपालिकेमध्ये 2 सदस्य असतील आणि महापालिकांमध्ये 3 सदस्यांचा प्रभाग असेल. आणि हा निर्णय आता राज्य शासनाच्या माध्यमातून झालेला आहे. वॉर्डच्या पुनर्रचनेवरून देवेंद्र फडणवीसांनी आधीच सरकारला इशारा दिला होता. वॉर्डची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली हवे तसे वॉर्ड तोडफोड केले तर कोर्टात जाण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. ज्यावेळी प्रभाग रचनेचा निर्णय बदलला होता त्यावेळीच मी समजावून सांगितलं होतं की प्रभाग रचना करण्याच्या मागची भूमिका काय आहे, त्याच्या मागचा रॅशनल काय आहे. पण त्यावेळेस सरकारला ते नको होतं, त्यामुळे सरकारने केलं नाही. आता पुन्हा प्रभाग रचनेमध्ये त्यांच्यात विसंवाद आहे. 3 पक्षांची 3 मतं आहेत. निर्णय तर होऊ द्या, मग आपण रिॲक्शन देऊ. प्रभागांची तोडफोड करून आपल्याला हवे तसे प्रयोग करणे योग्य नाही. लोकांनी एका ऐवजी 3 बोटं का दाबायची? निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. आता परत काल ह्यांनी ठरवलंय की परत 3चा प्रभाग करायचा. मुळात अशी कुठचीही पद्धत नाहीये देशात. जर समजा तुम्ही कायद्याने बघितलं तर अशी कुठचीही पद्धत कुठच्याही राज्यामध्ये कोणत्याही महानगरपालिका या असल्या प्रभागाने निवडणूक लढवत नाहीत. हे महाराष्ट्रात कुठून सुरू झालं आणि हे का, याचं फक्त एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्याच्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने ते प्रभाग तयार करणे आणि मग त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणे. हे जे तुम्हाला गृहीत धरणं जे चालू आहे याच्या विरोधात लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे. बरं, आम्ही गेलो की त्याला राजकीय वास येतो. फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक महापालिकेसह एकूण 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिलं जात आहे. मात्र प्रभाग रचनेतील बदल पहिल्यांदाच होत नाहीयेत. याआधी प्रभाग रचनेत बदल केव्हा केले होते पाहूयात. 1997 मध्ये मुंबई व नागपूरमध्ये महापौर परिषद. 2 वर्षातच ही पद्धत रद्द. युती सरकारचा निर्णय. 2001 मध्ये महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत व नगराध्यक्षांची थेट निवडणूक. विलासराव देशमुख सरकारचा निर्णय. 2006 मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द व पुन्हा 1 सदस्यीय प्रभाग. विलासराव देशमुख सरकारनं आधीचा निर्णय बदलला. 2011 मध्ये महापालिकांमध्ये 2 तर नगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत. पृथ्वीराज चव्हाण सरकारचा निर्णय. 2016 मध्ये महापालिकांमध्ये 4 तर नगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत. नगराध्यक्षांची थेट निवडणूक. देवेंद्र फडणवीस सरकारचं नवं धोरण. 2019 महापालिका व नगरपालिकांमध्ये 1 सदस्यीय प्रभाग पद्धत. सत्तेत येताच उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय.
2021मध्ये महापालिकांमध्ये 3 तर नगरपालिकांमध्ये 2 सदस्यीय प्रभाग पद्धत. ठाकरे सरकारनं आधीचा निर्णय बदलला. मात्र सध्याच्या बदललेल्या प्रभाग रचनेमुळे 1 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार मुंबईसह 18 महापालिकांमध्ये प्रभाग रचना करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगानं महापालिकांना केली. त्यानुसार प्रभागांची रचना सुरू झाली. पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यास सारेच संदर्भ बदलतील. विधिमंडळात कायद्यात बदल करावा लागेल. नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण काढावं लागेल. या साऱ्या प्रक्रियेला 6 ते 8 महिने लागतील. त्यामुळे पुढील एप्रिल मे पर्यंत निवडणुका लांबणीवर पडू शकतील. तोपर्यंत ओबीसीचं मागासलेपण सिद्ध करण्याचं काम अंतिम टप्प्यात येईल, अशी सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असं सध्याचं चित्र आहे. तरीही सर्व महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी राहीलच याची शक्यता नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा सर्वच पक्षांसाठी मोठी कसोटी असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर प्रभागांचा खेळखंडोबा कशासाठी याचं उत्तर शोधण्यासाठी आपण लोकशाही विशेषमध्ये आज आमंत्रित केलेला आहे मनसेचे प्रवक्ता अविनाश अभ्यंकरजी, भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, त्याचबरोबर सेरीचे सदस्य अनिल यादवराव गायकवाड आणि शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारी आपल्यासोबत आहे. किशोर तिवारीजी, काल जो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता, अशा प्रकारे प्रभाग नेमण्याचं कारण काय आणि मूळ म्हणजे आत्ताच या सर्व गोष्टी कशासाठी? किशोर तिवारी. हे बघा विशाल, बोलायला तर पुष्कळ आहे, मात्र वार्डाच्या निवडणुकीत जेवढा भ्रष्टाचार होतो आणि वार्ड जेवढे छोटे असतात त्याच्यामध्ये पैसा जेवढा उचला जातो तेवढा प्रभागामध्ये अशक्य आहे. पण मुंबईच्या बाबतीत असं आहे की मुंबईमध्ये वार्डच इतके मोठे आहे की अनेक ठिकाणी ती तेवढी विधानसभा आहे. तर याच्यासाठी प्रभाग सिस्टीम बरी आहे आणि प्रभाग सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार कमी होतो आणि स्थानीय निवडणुका या अशा प्रकारे मॅनेज होत नाही असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. तर हा प्रयोग युती सरकारने घेण्याच्या पूर्वीच या सरकारने युती सरकारने घेतला होता, त्याच्यानंतर आघाडी सरकारने घेतला होता, त्याच्यानंतर भाजप सरकारने घेतला होता आणि आता महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तर मला वाटत नाही की याच्यात काही राजकारण आहे. बरं, राजकारण नाही असं आपण म्हणताय. भालचंद्र शिरसाटजी, मी आपल्याकडे येतो. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय कुणाच्या फायद्याचा आहे? थेट मुद्द्याला जाऊयात. भालचंद्रजी. जो निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला होता, पूर्ण अभ्यासांती घेतलेला, तो निर्णय बदलण्याचं कारण काय? आज जर हा फायद्याचा आहे तर 2.25 वर्षापूर्वी काय माशी शिंकली होती? का बदललं? आणि आता जो बदल झालाय तो सर्व मताने एकमताने झालाय का? भारतीय जनता पार्टीचं त्याला समर्थन आहे. अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे म्हणतात 4 सदस्य पाहिजेत आणि मग बाळासाहेब थोरात, अजित पवार म्हणतात 3 सदस्य पाहिजेत, 2 सदस्य पाहिजेत आणि मग मध्यम वर्ग 3 सदस्य, प्रत्येकाने एक वाटून घ्या. महाविकास आघाडीचे 3 जण 3 सदस्य वाटून घेतील. म्हणजे या वाटाघाटी राजकीय सोयीसाठी झाल्या आहेत, प्रभागाच्या सोयीसाठी, मतदारांसाठी झालेल्या नाहीत. आणि याने एक गोंधळ होणार आहे. मुख्य म्हणजे हा प्रभागाचा खेळखंडोबा, राजकारणाचाच खेळखंडोबा, प्रशासनाचा खेळखंडोबा त्यांनी केलाच आहे. करोनातही केला होता आणि आता हा खेळखंडोबा करतायत, ते निवडणुका पुढे ढकलण्यासाठी करतायत. बरं, निवडणुका पुढे ढकलण्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो. पुढे ढकलण्यासाठी खेळखंडोबा करतात. नाही, नक्कीच. भालचंद्रजी, मी आपल्याकडे येणार आहे. किशोरजी आपल्याकडे येणार आहे. तत्पूर्वी आपण मनसेचे प्रवक्ता अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाऊयात. अविनाशजी, कुठल्याही प्रकारच्या निवडणुका आल्या की त्याची गोळाबेरीज ही करायला सुरुवात केली जात असते. तशाच प्रकारे ज्याला प्रभाग निर्माण करण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मध्यस्थी करावी लागली, कारण एकवाक्यता महाविकास आघाडीमध्ये देखील नाही आहे या प्रभागांच्या संदर्भामध्ये. तर विरोधकांचं तर फार दूर राहिलं. मात्र ज्यावेळेला सत्ताधारीच अशा प्रकारचा निर्णय ज्यावेळेला घेतात त्यांच्यातच एकवाक्यता नसेल तर खऱ्या अर्थानं हा घेतलेला निर्णय नेमका कुणाच्या फायद्याचा आहे? अविनाश अभ्यंकरजी. मी तुम्हाला जरा सविस्तर सांगतो. कसं आहे, आपण सगळे शिकलेली लोक आहोत आणि आपल्याला नागरिक शास्त्र नावाचा शाळेत विषय होता 4थी नंतर, बरोबर आहे.
आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य. बरोबर आहे. त्यामुळे त्या माध्यमातून जो कोणी सेवक म्हणजे नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, जो जिंकून येतो त्यांनी लोकांकरता त्या विभागात, त्या वॉर्डात, त्या मतदारसंघात काम करायचं असतं. साधी सरळ सोपी गोष्ट आहे की जर एक माणूस एकाला मतदान करू शकतो संविधानिक, बरोबर आहे, तर आता कोणीतरी सांगितलं प्रवक्त्यांनी की मुंबईचे मतदारसंघ हे मोठे आहे, साधारण 55,000 ते 60,000चा एक मुंबईचा मतदारसंघ आहे. आता जर नाशिकचं तुम्ही उदाहरण घेतलं तर 15 ते 20,000चं एक वॉर्ड आहे आणि जर त्रिसदस्यीय आता 4 होती, ती 2ची 4 का केली याची उत्तरं शोधायला लागतील, 4ची 3 का केली ह्याची उत्तरं शोधायला लागतील. मग सर्वात महत्त्वाचं, जर एका माणसाला 3 वोटिंग करायचं असेल, 3 मशीन्स त्याला जर दाबायची असतील, 3 मशीन्सवरची बटणं दाबायची असतील, पुन्हा पॅनल वोटिंग नाही आहे, तो अ ब क ड म्हणजे त्याच्यात असलेले उमेदवार, अपक्ष उमेदवार, म्हणजे हे तुम्ही कन्फ्युजन का क्रिएट करताय, हे कशासाठी करताय. बरं, उद्या अ 1 जिंकला, ब 2 जिंकला, क 3 जिंकला, तर माझा जर विषय असेल तर मी 3 पैकी कुठल्या नगरसेवकाकडे जायचं, कारण मी त्या प्रभागातनं जिंकलेलो आहे, कारण मला वोटिंग त्या प्रभागात राहणाऱ्या सर्व माणसांनी केलेलं आहे. त्यामुळे ही जी रचना आहे ही राजकीय दृष्ट्या स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या फायद्याकरता कंगोरे काही असतील, परंतु जी साधी सरळ सोपी गोष्ट आहे ती कठीण का म्हणून करता, ह्यांनी काय मिळणार आहे. आणि घोडेबाजार जर व्हायचा असेल ना तर तो 1चा केला तरी होतो आणि 3 मध्ये काय होतं याचा आम्ही तळागाळात काम केलेल्या कार्यकर्त्यांनी नीट अनुभव घेतलेला आहे. बरोबर. की कशा करता 4चे प्रभाग केले जातात, कशा करता 3चे केले जातात. पहिलं म्हणजे सोपं आहे ना. हो, आता तुम्ही एकटेच अँकर आहात ना, का 3 अँकर म्हणून आम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार आहात. शक्य कारण साधं सोपं सरळ जो मी असेल, किशोरजी असेल, भालचंद्रजी असतील किंवा अजून चौथे असतील, ह्यांना प्रश्न विचारणारा एकच अँकर आहे ना. मग तसाच जर एकच मतदार एकालाच मतदान करणार असेल तर ते जास्ती सोपं नाही का होणार. आणि तिथे घोडेबाजाराचा प्रश्न येतच नाही. तिथे उत्तम पोलीस यंत्रणा आहे जी सक्षम असली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही भ्रष्टाचारावरती जाता तेव्हा स्वतःच्या सुरक्षेवरती म्हणजे स्वतःच्या जी निवडणूक यंत्रणा आहे त्याच्यावर तुम्ही शंका उत्पन्न करताय. ती जर सक्षम असेल, ती जर अतिशय टाईट उत्तमरित्या राबवली आणि एकास एक असं जर मतदान केलं तर निर्णय सुद्धा येतील कोण जिंकला कोण हरला. बरोबर. मग कुठे बंडखोऱ्या होत आहेत, कुठे ऍडजस्टमेंट होत आहेत, कुठे मॅनिप्युलेशन होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना आळा पडेल. आणि साधा नियम आहे हो नागरिक शास्त्राचा, मी एक मतदार आहे तर मी माझ्या प्रभागामध्ये 3घांना 4घांना किंवा 2घांना का मतदान करू. आणि साधी आता अतिशय छोटी गोष्ट सांगतो, होर्डिंगवरनं मारामाऱ्या होतात. एकदा जाऊन बघा होर्डिंगवरनं की हा रस्ता नक्की कोणी बनवला, हा टॉयलेट कोणी सुरू केलं, हा बगीचा कोणी केला. म्हणजे त्या बगीचाचं सौंदर्य राहिलं बाजूला, त्या बगीच्या दरवाजावरती 4 लोकांची किंवा 3 लोकांची होर्डिंग असतात. आणि ह्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, आपण जनतेकरता आहोत आणि आपण जनतेची सेवा केली पाहिजे. त्यांचं आयुष्य ऑलरेडी सगळेजण ग्रासलेले, रंजलेले, गांजलेले आहेत. नक्कीच. त्यांना कुठेतरी आनंदाचे 4 क्षण, चांगले रस्ता, चांगला वीज, चांगलं पाणी, चांगली उद्यानं, चांगलं शिक्षण, चांगलं पर्यटन, आणि ह्याच्याकरता सोपी साधी पद्धत वापरावी. नाहीतर मग 3 आमदार पण करा ना, 4 खासदार म्हणजे करा. अविनाश होय, लोकशाहीची चेष्टा आहे, लक्षात ठेवा. आणि ही मतदारांची चेष्टा आहे आणि मतदारांना हे गृहीत धरलेलं आहे. नक्कीच ते वेगळ्या पद्धतीनं सामोरं आणण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल यादवराव गायकवाड आहेत आपल्याबरोबर, सेरीचे सदस्य. अनिल यादवराव गायकवाड जी, मी आपल्याकडे येतो. निवडणुकांची यापूर्वी असलेली पद्धत, प्रभाग रचना आणि त्यानंतर आता करण्यात आलेली प्रभाग रचना याचा मतदारांवरती किती परिणाम होणार आहे. अविनाशजींनी ज्या प्रकारे सांगितलं की थेटपणे परिणाम हा मतदारांवरती होत असतो. ज्यावेळेला मतदान प्रक्रिया जी आहे ती साधी सोपी सरळ असायला हवी, त्यावेळेला ज्यावेळेला अशा प्रकारचं गणित किंवा आकडेवारी ज्यावेळेला किंवा आकडेमोड केली जाते त्यावेळेला मात्र सर्वसामान्य मतदार जे आहेत ते संभ्रमावस्थेमध्ये जातात. हे कितपत सत्य आहे अनिलजी? आपण नमस्कार सगळ्यांना. याविषयी आपण जर थोडंसं जरा इतिहासात जर गेलं तर जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जेव्हा डिबेट होत होते की आपल्याला भारताची इलेक्शन पद्धती कोणती असावी, त्यावेळी ही जी प्रपोर्शनेट इलेक्ट्रोल सिस्टम जी आहे की ज्या प्रमाणात तुम्हाला वोट मिळतात त्या प्रमाणात तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह असावे याविषयी डिबेट झालं होतं. आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की आपल्याला भारतामध्ये आता सध्या लिटरसी लेवल जी कमी आहे, लोकांचं शिक्षण नाहीये, तर त्यासाठी ही पद्धत जरा कॉम्प्लिकेटेड होईल. आता ही जी पद्धत आहे मल्टी मेंबर जी पद्धत आहे, तर 1955 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे टू बी प्रिसाईज 27 ऑगस्ट 1955 साली बाबासाहेबांनी एका सभेमध्ये म्हटलं होतं की मल्टी मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी असावी, एका प्रभागातून एकापेक्षा जास्त रिप्रेझेंटेटिव्ह द्यावे, त्यामुळं प्रभागातल्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंटेशन मिळेल.
आता आपण एक जर आताची जी आपली निवडणुकीची पद्धत आहे तिला आपण फर्स्ट पास द पोस्ट म्हणतो किंवा मेजॉरिटी इलेक्ट्रॉल सिस्टम असं ज्याला म्हणतो, त्यामुळे बाकींच्या पेक्षा ज्याला जास्त मतं मिळतात तो माणूस निवडून जातो. पण ह्या पद्धतीमध्ये होतं काय की समजा 100 मतं जास्त मिळाल्यामुळे तो सगळ्यांचाच रिप्रेझेंटेटिव्ह होतो का, आणि त्याला जर 30% 40% मतं मिळाली असतील तर 60% म्हणजे 60% मतं त्याच्या विरुद्ध असतात. हा जो लॅकुना आहे किंवा हा जी कमतरता आहे आता सध्याच्या इलेक्ट्रल सिस्टम मध्ये, तर मला असं वाटतं की ही जी पहिली स्टेप आहे की मल्टी मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी किंवा एकापेक्षा जास्त सदस्य, ही एक स्टेप आहे की ज्यानुसार आपण प्रपोर्शनेट इलेक्ट्रल सिस्टमकडे आपण जाऊ शकतो. 1999 साली जेव्हा वाजपेयी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी एक लॉ कमिशन 170 नंबरचं लॉ कमिशन बसवलं होतं. त्या लॉ कमिशनमध्ये एक निर्णय असा होता की भारताने प्रपोर्शनेट इलेक्ट्रल सिस्टम किंवा प्रमाणित मतदान पद्धती आपण स्वीकारावी. त्यामुळे काय होईल की कोणत्याही वोट वेस्ट जाणार नाहीत, म्हणजे वाया जाणार नाहीत मतदान. आता ही जी आता एकापेक्षा जास्त सदस्याची जी पद्धत आहे ती त्या दृष्टीने एक पाऊल आहे. आणि आपलं हे 1999 सालीच आपण वाजपेयी सरकारने ठरवलेलं होतं की आपण मल्टी मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी किंवा प्रोपोर्शनल इलेक्ट्रल सिस्टम अडॉप्ट करूया. तर त्या मला असं वाटतं की ही जी पद्धत आता जी आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना रिप्रेझेंटेशन होईल. आता आपण जर थोडं मागच्या महाराष्ट्राचं जे इलेक्शन जर बघितलं तर त्यावेळेस बीजेपीला जवळपास 25% मतं मिळाली होती. तर ते प्रपोर्शनेट इलेक्ट्रल सिस्टम जर असती भारतात तर त्यांना जास्तीत जास्त 74 सदस्य मिळाले असते. आणि याला शिवसेनेला 56 मिळाले होते, त्या ठिकाणी 47 झाले असते आणि एनसीपीला 48. तर आणि आदर्शला जे गेले असते ते जवळपास 119 बाहेरचे लोक आले असते. तर ही जी निवडणुकीच्या मतदानाच्या पर्सेंटेजवर जे प्रमाणात ज्या टक्केवारी जी आहे ती सगळ्यात मला असं वाटतं महत्वाची आहे. त्यानुसार जर लोक रिप्रेझेंटेटिव्ह जर गेले निवडून तर प्रेझेंटेशन चांगलं येईल. बरं, नक्कीच आकडेवारी आपण यावेळेला समजावून सांगताना दिसत आहेत, मात्र आणखी हा विषय जो तो क्लिष्ट न करता साध्या सोप्या पद्धतीनं आपण समजून घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर प्रभागांचा खेळखंडोबा हा सत्तेसाठी केला जाताना दिसतोय का, या अनुषंगाने आपली पुढची चर्चा सुरू राहील. आणि एका महापालिकेसाठी, एका महानगरपालिकेसाठी वेगळा न्याय आणि इतरांसाठी वेगळा न्याय, हे का, हे देखील शोधण्याचा प्रयत्न या सर्व मान्यवरांबरोबर करूयात. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर प्रभागांचा खेळखंडोबा या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. अविनाश अभ्यंकर, मनसेचे प्रवक्ता, भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, सेरीचे सदस्य अनिल गायकवाड आणि शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारी आपल्यासोबत या चर्चासत्रात आहे. किशोर तिवारी, तुमच्यासाठी हा थेट प्रश्न आहे. सत्ता काबीज करण्यासाठी म्हणून आपल्या सोयीनुसार करण्यात आलेली प्रभाग रचना, अशा प्रकारचा थेट हल्ला जो आहे तो राज ठाकरे यांनी केलेला आहे. तथ्य आहे त्याच्यात, किशोरजी? हे बघा, मी माझ्या कुटुंबात नगरपालिका माझ्याकडे होती. माझा भाऊ नगराध्यक्ष होता, माझे वडील, माझी आई नगरसेवक होती. मात्र सरळ निवडणूक व प्रभाग सिस्टीम मध्ये छोट्या वार्डापेक्षा चांगले लोक निवडून येतात असं समज होता. मात्र मागच्या वेळेस प्रभाग सिस्टीमच होती, यवतमाळमध्ये प्रभाग सिस्टीम होती आणि तिथे सरळ निवडून ज्या आल्या होत्या त्या कांचन चौधरी या शिवसेनेच्या होत्या आणि प्रभागामध्ये निवडून आलेले सगळे सदस्य भाजपचे होते. तर काय झालं की जबाबदारीच कोणाची फिक्स करता आली नाही. तर वार्ड असलं तर जबाबदारी त्या वार्ड मेंबर फिक्स केली जाते. जर प्रभाग 3 सदस्याचा असेल किंवा 2 सदस्याचा असेल तर एकाने आपली जबाबदारी दुसऱ्याकडे ढकलावी असं चालते, असं कांचन चौधरी यांचं. अविनाशजी, ज्या प्रकारचं कांचन चौधरी यांचं ते उदाहरण देत आहे, आपल्याला पटण्यासारखं आहे की जबाबदारी ढकलली जाते. ज्यावेळेला एखादा व्यक्ती लढण्यासाठी उभा राहतो त्यावेळेला जबाबदारी घेण्यासाठी म्हणूनच तो उभा असतो. मग प्रभाग पद्धती बदलून थेटपणे सत्ता काबीज करण्याचा हा प्रयत्न आहे. किशोर तिवारीजी हे मान्य करतील का? अविनाश अभ्यंकरजी, मी आपल्याकडे येतो. उदाहरण आपल्याला पटतंय का? नाही, कसं एक लक्षात घ्या, मला वाटतं राजसाहेबांनी तेच सांगितलं ना, सकाळची जर पीसी त्यांची तुम्ही बघितली असेल किंवा जे काही मुद्दे मी मांडले प्रवक्ता म्हणून, बरोबर आहे. हे एक साधंच मी परत सांगतो तुम्हाला, कोणी जेव्हा एक माणूस उभा असतो ना तेव्हा तो किंवा तो जिंकतो किंवा हरतो आणि लोकांना माहित असतं कोणाला मतदान करायचं आहे. राजकारणात ज्या गोष्टी अधिक किंवा उणे असतात त्या तुम्ही 1चा प्रभाग करा, 2चा करा, 3चा करा किंवा 4चा करा, त्या सगळीकडे होणारच, त्या होतातच.
उगाच ताकाला जाऊन कोणी भांडं लपवायचा प्रयत्न बरोबर करू आहे. नये. परंतु मुंबई करता एक न्याय, मुंबई करता एक न्याय, इतर महानगरपालिकांना दुसरा न्याय. आणि जसं मी सांगितलं, एखाद्या नागरिकाला मी तुला मतदान केलेलं आहे, तू माझ्या गल्लीतला दिवा लावलास का, हा प्रश्न त्यांनी एकाला विचारणं सोपं आहे. पहिला काय सांगेल का, त्यांनी तिघांना चौघांना पहिला काय सांगेल, बा मी त्या प्रभागात येत नाही, मी तुझ्या वॉर्डात येत नाही. पुन्हा किंवा एकाने, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एक समजा अ ब क असा एका पक्षाचा ग्रुप आहे, दुसरा अ ब क असा दुसऱ्या पक्षाचा आहे, आणि ह्या पक्षाचा एक आला, दुसऱ्या पक्षाचा एक आला, आणि तिसऱ्या पक्षाचा अ ब क मधला क आला. तर जो मी नागरिक म्हणून मतदान केलेलं आहे, मी जेव्हा पहिल्याकडे जातो तेव्हा दुसरा म्हणतो इथे मला मतदान झालेलं नाहीये. आणि हे सर्वजण मान्य करतील. जेव्हा एकास एक असते ती लढत असो, ती अत्यंत उत्तमरित्या लढली जाते. जेव्हा एकास एक असतो तेव्हा नागरिक पण पूर्ण विचाराअंती वोटिंग करतात. बरोबर. किंवा मी मतदान कोणाला करायचं आहे. माझ्या प्रभागात नागरिक नेहमी, जो नागरिक असतो तो जेव्हा कॉर्पोरेशन इलेक्शनला प्रभागाचा विचार करतो, आमदारकीच्या इलेक्शनला वॉर्डाचा आणि पक्षाचा विचार करतो, खासदारकीला तो केंद्राचा विचार करतो. हे साधा नियम आहे. काय म्हणताय? एकाच एक आहे. मग फक्त मुंबईसाठी हा वेगळा न्याय का? किशोर तिवारी म्हणताय मुंबईसाठी एकाच एक अशा प्रकारचं हे प्रकरण आहे. अविनाशजी, मुंबईचं एकाच एक आहे, मुंबईचं एकाच एक आहे तर सगळं सोपं करा. नाशिक पण एकाच एक करा, ठाणा पण एकाच एक करा, बरोबर, कल्याण डोंबिवली एकाच एक करा, नागपूर एकाच एक करा. माझं म्हणणं तेच आहे, साहेबांचं म्हणणं तेच आहे. नाही तर पुढच्याला एक काम करा ना, आपल्याकडे साधारण 48 खासदार येतात, मग 3चा एक करा, 16चा एक करा ना तुम्ही, नाहीतरी मोठा मतदारसंघ आहे. किशोर तिवारीजी, आपण सोयीचं नसेल असं म्हणताय. भालचंद्र शिरसाटजी, मी आपल्याकडे येतो. भालचंद्र शिरसाटजी, सोयीचं राजकारण केलं जात आहे का? भालचंद्रजी, किशोरजी एक मिनिट मी बोलतो. एक शेवटचं बोलू का, चालेल तुम्हाला? बोला अविनाशजी, मग भालचंद्रजींकडे मी जातोच आहे. अविनाशजी बोला. हा, हे बघा सोपं आहे. आता प्रभागावरनं कोणी वॉर्डावरनं बोलले किशोरजी, 60,000चा 65,000चा मुंबईचा वॉर्ड आहे, आणि नाशिक घ्या, पुणे घ्या, हा साधारण 18 ते 20,000चा एक वॉर्ड आहे. आणि जेव्हा तुम्ही 3चा करता तेव्हा तो 60चा होतो. त्यामुळे तिथे कन्फ्युजन जास्ती क्रिएट होतोय. बरोबर आहे, समजून घ्या. मग जर तुम्हाला रचनाच करायची असेल ना, तर मुंबईमध्ये अबक करा. नियम हे बघा, एक साधी गोष्ट आहे, नियम सगळ्यांना समजणारे, सोपे, साधे, सरळ असले पाहिजेत. आणि खास करून मतदारांना, ज्याच्या जीवावर आपण जिंकतो आणि 5 वर्ष सत्तेत राहतो, आणि त्या मतदाराकडे लक्ष पण देत नाही. बरोबर आहे. मात्र मतदारांसमोरच इतके पर्याय निर्माण केल्यानंतर ते संभ्रमावस्थेत जाणार नाही तर काय होणार? भालचंद्र शिरसाट, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? विशालजी, असं आहे, हे सोयीचंच राजकारण आहे, राजकारणाचा खेळ खंडोबा आहे. महाविकास आघाडीची कसरत आपलं सरकार टिकवण्यासाठी आहे. प्रभाग रचना, महापालिकेचं कामकाज, मतदारांची मानसिकता याचा कुठलाही विचार इथे केलेला नाही. त्यांना एवढंच पाहिजे, आपापसात भांडणं नको, प्रत्येकाला एक एक वाटून दिली म्हणून 3 वाढ पाहिजे. 4 का नाही, 2 का नाही, 3 का? मला एक सांगा, प्रभाग पाहिजे की वाढ पाहिजे? अहो ऐका ना माझं, किशोर तिवारीजी, ऐकायची मानसिकता ठेवा. माझं झाल्यावर ते तुम्ही बोला. तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो नव्हतो. त्यामुळे 3 का 3 घटक पक्ष आहे, त्याच्या पलीकडे काही माइंड अप्लाय केलेलं नाही. माझं मत आहे, प्रभागाच्या रचनेतला घोळ 2 वर्षापूर्वी 1 सदस्यीय, 2 वर्षात अशी काय उपरती झाली, त्यांना हे प्रकरण कोणी ना कोणी कोर्टात घेऊन जावं, निवडणुका पुढे ढकलाव्यात. ओबीसीचं आरक्षण यांनी दिलं नाही. इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी जी व्यवस्था करायची असते ती मागासवर्गीय आयोगाला निधी दिलेला नाही, काम सुरू केलेलं नाही. आपलं अपयश, त्याचं खापर कुठेतरी कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं, न्यायालयाच्या डोक्यावर फोडायचं, न्यायालयात जावं, प्रभाग रचना अटकावी, आणि मग निवडणुका लांबणीवर पडाव्यात, आपल्याला जीवनदान मिळावं, ही एकमेव हेतूने राजकीय सोयीसाठी हा सगळा खेळखंडोबा करतायत. ओबीसीच्या आरक्षणाचा खेळखंडोबा केला, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला, करोनात खेळखंडोबा केला, आता हाही खेळखंडोबा चाललेला आहे. नाही, भालचंद्र शिरसाटजी, आज आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरतीच टिकून राहणार आहोत की प्रभागांचा खेळ खंडोबा नेमकं करण्यामागं कारण काय? जो न्याय इतर महापालिका आणि पालिकांसाठी आहे तोच न्याय मात्र मुंबईसाठी वेगळा का? या अनुषंगाने पुढची चर्चा सुरू राहील. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे राज ठाकरेजी यांनी सांगितलेलं होतं की या संदर्भात सर्वसामान्य जनतेनंच कोर्टामध्ये जावं, कारण ज्यावेळेला एखादा पक्ष त्या ठिकाणी जातो त्यावेळेला मात्र राजकीय वास त्याला यायला सुरुवात होते. भालचंद्र शिरसाटजी देखील म्हणतात की फक्त सत्ता पिपासू राहण्यासाठी, त्याचबरोबर सत्ता टिकवून ठेवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.
खऱ्या अर्थानं हे आहे का हे जाणून घेण्याचाही प्रयत्न करूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर प्रभागांचा खेळ खंडोबा या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. अनिल गायकवाड यांच्यापासून या सेगमेंटमध्ये सुरुवात करूया. तर अनिलजी, ब्रेकवर जाण्याआधी मनसेचं नेमकं काय म्हणणं आहे, भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे, हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता या प्रकरणामध्ये जर पक्षांनी हस्तक्षेप केला तर त्याला राजकीय रंग चढतो. मात्र प्रभाग पद्धती ही मतदारांच्या दृष्टीनं योग्य की अयोग्य, कारण मतदारांसमोर जितके जास्त पर्याय तितकी जास्त त्यांची मतदान करताना होणारी जी परवड आहे तीही लक्षात येते. त्याचबरोबर जो महत्त्वाचा मुद्दा की ज्या वेळेला 3 सदस्य त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी कोण घेणार यासाठी मतदारांना पुन्हा एकदा तिन्ही मतदारांच्या ठिकाणी जाऊन जे आहेत ते पाय झिजवावे लागणार का? अनिल गायकवाड. बरोबर आहे की एक आताची पद्धत जी सूचित करण्यात आलेली किंवा ज्या प्रकारे निवडणूक घेऊन 3 सदस्य ते निवडून येतील त्यामुळे थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आमची जी ऑर्गनायझेशन आहे सेरी, त्यांनी 10 वर्ष आम्ही कॅम्पेन केलेलं आहे प्रोपोर्शनल इलेक्टोरल सिस्टमसाठी. त्यांनी एक उपाय त्याच्यावर सांगितलेला आहे. आता एका प्रभागातून जर 1 पेक्षा जास्त जर लोक निवडून येत असतील तर एनी केस तुमच्या म्हणजे समजा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर असेंब्लीचे नंबर ऑफ जे मेंबर आहेत त्यांची संख्या वाढणार आहे. तर याच्यावर आमचा एक असा उपाय आहे की आपण एक जर मिक्स प्रपोर्शनेट इलेक्ट्रोल सिस्टम जर घेतली आपण, की आता जी आहे पद्धत ती तशीच ठेवायची, प्रत्येक प्रभागातून एक माणूस निवडून येईल आणि या व्यतिरिक्त जे जास्त जे आपल्याला 2 किंवा 3 मेंबर्स आपल्याला जे घ्यायचे ते आपण मतदानाच्या टक्केवारीनुसार जर घेतले तर मला वाटतं हा जो गोंधळ सगळा जो आहे राजकीय पक्षांना जो वाटतोय तो गोंधळ होणार नाही आणि प्रत्येक प्रभागाला एक रिप्रेझेंटेटिव्ह असेल आणि तो त्यांच्या समस्या समजून घेईल. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवर म्हणजे नगरपालिका लेवलवर विचार करायचा असेल तर त्या पक्षाला मिळालेल्या टक्केवारीनुसार जर त्याचे सदस्य असतील तर ते मला असं वाटतं की जास्त इफेक्टिव्ह राहील आणि लोकशाहीच्या दृष्टीने ते पुढचं पाऊल राहील. तर मला असं वाटतं की मिक्स मेंबर इलेक्ट्रोल सिस्टम हे ह्यावरचा चांगला उपाय आहे. हा जो उपाय तेव्हाच करावा लागतो ज्यावेळेला एखादी समस्या निर्माण होते. किशोर तिवारीजी, महाविकास आघाडी सरकारनं ज्यावेळेला या संदर्भातला निर्णय घेतला, थेटपणे ज्यावेळेला आरोप होताना दिसत आहेत, अशा प्रकारची प्रभाग रचना करण्याचं मूळ कारण अद्यापपर्यंत आपण स्पष्ट करू शकलेले नाही आहात. त्याच प्रकारे विरोधी पक्ष थेटपणे या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये विरोध करताना दिसतोय. मग अशा वेळेला ही प्रभाग रचना करून पुन्हा एकदा या सर्व प्रभागांचा खेळखंडोबा करण्याचा विचार तर महाविकास आघाडी सरकारनं केलेला नाहीये. 3 जागा या फक्त आपापल्या पक्षांसाठी वाटून घेण्यासाठी म्हणून सोयीचं केलेलं राजकारण आहे का किशोर तिवारी? विशाल, असं काहीच नाही आहे. एक सांगतो तुम्हाला, जेव्हा केंद्रात भाजपची सत्ता आहे तर राज्यात सत्ता आली तर बरं हो. असं भाजप आर्ग्युमेंट करत होतो. माझं तेच आर्ग्युमेंट आहे की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे तर प्रत्येक नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जर महाविकास आघाडीची सत्ता असली तर विकास चांगला होईल असं मला वाटते. हा माझा व्यक्तिगत मत आहे. माझं व्यक्तिगत मत हेही सांगितलं की छोटे वार्ड म्हणजे गावचे गुंड निवडून येण्याचा चान्स जास्त असतो. प्रभाग असला म्हणजे पक्षीय प्रणालीवर निवडणुका होतात. आता सर्वात मोठा मुद्दा तुम्ही मला सांगितला की महाविकास आघाडीने स्वतःच्या सोयीसाठी केलं काय, तर महाविकास आघाडी का भाजपच्या सोयीसाठी निर्णय घेईल हे मला सांगा. आणि अभ्यंकर साहेब, एक मी तुम्हाला सांगतो, नाराज होऊ नका कारण तुमचा मी खूप आदर करतो. 1 सदस्यीय प्रणाली असो की 10 सदस्यीय प्रणाली असो, मनसेचं काही जमणार नाही हे मी नक्की सांगतो. कारण तुमची जी भूमिका आहे ती धरपकडची भूमिका आहे. आणि भालचंद्र शिरसाट, अविनाशजी आपल्याला उत्तर देऊ इच्छित आहेत. अविनाशजी, नाही मी एक बोलू, मी भालचंद्र शिरसाटना बोलतो की त्यांना प्रभाग सिस्टीमचा ते पाठिंबा देतात की वार्ड सिस्टीमचा पाठिंबा देतात हे थोडंसं तुम्ही देवेंद्रला विचारून घ्या. त्याच्यानंतर घेऊ त्याचंही उत्तर आपण भालचंद्र शिरसाट यांच्याकडून घेऊयात. अविनाशजी, एक प्रश्नाचं उत्तर येतं. पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की एखाद्या गावात 1 सदस्य असेल तर गावचा गुंड पण जिंकून येऊ शकतो. ह्याच्यात विचार दडलेले आहेत. गावच्या गुंडाला तिकीट देऊ नका म्हणजे तो जिंकून येणार नाही. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा. आणि आम्ही 1 असू किंवा 0 असू, परंतु आमचे 6 जेव्हा मुंबईतनं नेलेत ना तेव्हा तुमचा महापौर टिकला.
नाही तर भाजपने तुमच्या तोंडाला फेस आणला होता. ते मागितले असतेच तरी भावानी नक्की त्या आदराने पुढे काय करायचं ते केलं असतं, परंतु ते पळले धन्यवाद, असो. धन्यवाद, आता इतिहासाचा धन्यवाद. विषय आहे. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, 40,000 कोटीची मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे असून गेली 25 वर्ष मुंबईचा नागरिक कुठल्या सोयीमध्ये आहे हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपण चॅनलचे पावसाळ्यामधले सगळे एपिसोड बघू शकता. नंबर 1. नंबर 2, तुमच्याकडे आता ठाण्याची महानगरपालिका आहे. जरा काल परवाचे पेपर जर उघडले तर रस्त्याची अवस्था काही बघितली तर मला वाटतं जास्ती बरी होईल. आणि नंबर 3 अत्यंत महत्वाचं, आणि तुम्ही कुठेही चेक करू शकता, हे माझं आवाहन आहे, आव्हान नाही, आवाहन मला आहे उत्तर द्यायचं आहे. की आमची सत्ता येणार मी जेव्हा 5 आपल्याकडे वर्ष किशोरजी. होती, आमची सत्ता जेव्हा 5 वर्ष होती तेव्हा नाशिक महानगरपालिकेत एकही खड्ड्याचा कार्यक्रम झाला नाही. हे ऑन रेकॉर्ड आहे. आम्ही CSR फंडातनं तिकडे ज्या 5 मोठ्या गोष्टी उभ्या केल्या त्या इथे सांगण्याची आवश्यकता नाही. राजकारणात पराभव, यश आणि अपयश येत असतं. त्याचा विचारांशी किंवा विचारांशी तुम्ही जर ठाम असाल, आणि मला वाटतं विचारांशी तुम्ही ठाम आहात का नाही आहात हे तुम्ही स्वतःला विचारा. तुमची सत्ता कशी आली आहे, कोणाबरोबर आली आहे, कसे वैचारिक आलेले आहात. आत्ताचं उदाहरण घ्या. तुम्ही जेव्हा प्रभाग पद्धती म्हणताय ना, आता मी कुठल्या तरी चॅनलला मला वाटतं लोकशाहीलाच बघितलं की आता काँग्रेसने सांगितलं त्यांची बैठक झाली आणि आम्हाला 2चा प्रभाग पाहिजे. 2चा प्रभाग हवा आहे. त्यामुळे आधी आपल्या ज्या 3 चाकी रिक्षामध्ये मागचे 2 जे पॅसेंजर आहेत ते नक्की कुठल्या बाजूला मीटर फिरवतात ते बघा. आणि आता हा टीकेचा विषय नाहीये, हा विषय आहे, कदाचित तुम्हाला प्रभाग पद्धत सोपी वाटत असेल, आम्ही जनतेचा विचार करतो. बरोबर आहे. कारण लक्षात ठेवा, जो निवडून येतो ना त्याला जनतेने निवडून दिलेलं असतं. त्यामुळे जनतेला जे सोपं जाईल ते त्या राज्यकर्त्यांनी करायचं असतं. राज्यकर्त्याला जे सोपं वाटेल ते जनतेवर लादायचं नसतं, जे सध्या चालू आहे. की आम्हाला काय वाटतं, द्विपद पाहिजे का 3 पाहिजे का 4 पाहिजे. लोक जेव्हा तुम्हाला मतदान करतात तेव्हा तुम्ही जिंकून येता. तुम्ही जर गुंडांना तिकीट नाही दिलं तर गुंड जिंकून येऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही जर नीट व्यवस्थित काम केलं, व्यवस्थित त्या ठिकाणी, आणि यशापयश लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये अनेक, किशोरजी आपण बुजुर्ग आहात, अनेक राजकीय गणित असतात, अनेक घडामोडी शेवटच्या 48 तासात केल्या जातात. कधी सकाळी 6 वाजता शपथविधी होतो तर कधी कधी वैचारिक पूर्ण विचार बाजूला ठेवून विशिष्ट पक्षांची युती केली जाते आणि सत्तेत आलं जातं. हे झाला राजकारणाचा भाग. आपण महानगरपालिकांबद्दल बोलतो आहे, त्यामुळे महानगरपालिकेचा विचार करताना जनतेच्याच भल्याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे अविनाशजी. आणि मी एका गोष्टीच्या बाबतीत सहमत आहे की ज्या वेळेला शेवटचं सांगतो, आपण जर लोकशाहीत राहतो, बरोबर आहे, तर माझं म्हणणं असं आहे, ह्यांनी प्रत्येक महानगरपालिकेत जाऊन लोकांचे विचार विचारावेत. त्यांनी त्याचा पूर्ण काय म्हणतो ना डेटा कलेक्ट करावा की नक्की जनतेचं मत काय आहे, की एक सदस्य असावी का, द्वि असावी का, 3 असावी. कारण नेहमी म्हणता की नाही की आम्ही लोकांकरता काम करतो, जनतेने मला निवडून दिलेलं आहे, मी हे जनतेला अर्पण करत आहे, हे मी करून दाखवलेलं आहे. साधी गोष्ट आहे. त्यामुळे पहिला जनतेला विश्वासात घ्या, जनतेला गृहीत धरू नका. अविनाशजी, मतदारांना गृहीत धरून चालणार नाही आणि मतदारांचाच प्रतिनिधी म्हणून आज या चर्चेमध्ये मलाही एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या महापालिकांचा आपण यावेळेला आता उदाहरणाखातर नावं घेतलेली आहेत किंवा उदाहरणं दिलेली आहेत त्या ठिकाणची अवस्था किती आहे. प्रत्येक ठिकाणी जर महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी प्रत्येक महापालिकेत जाऊन जर बसणार असेल आणि त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर विकास होणार आहे असा जर किशोर तिवारीजी दावा करत असतील आणि भालचंद्र शिरसाट यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण घेणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं विकास किती महत्त्वाचा आहे आणि पालिका असतील, महापालिका असतील, प्रत्येक ठिकाणची काय अवस्था, तिथला मतदार राजा हे जास्त जाणून आहे. त्यामुळे त्यांचंही जे मत आहे ते विचारात घ्यायला हवं होतं ना, याच दृष्टीनं आपण पुढची चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. नंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रभागांचा खेळ खंडोबा या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. भालचंद्र शिरसाटजी मी आपल्याकडे येतो. भालचंद्र शिरसाटजी, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की आम्ही थेटपणे जर त्या ठिकाणी मोडतोड करण्यात आली प्रभागांच्या बाबतीत किंवा वॉर्डच्या पुनर्रचनेच्या बाबतीमध्ये तर थेटपणे कोर्टात जाण्याचा इशारा. तर दुसरीकडे राज ठाकरेजी यांचं देखील म्हणणं आहे की थेटपणे निवडणूक आयोगानं या सर्व गोष्टींकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांचा हस्तक्षेपही महत्त्वाचा आहे असं आपल्याला वाटतं का. आणि विकासाचा मुद्दा आणि किशोर तिवारीजी यांनी दिलेला विचारलेला जो प्रश्न आहे त्याचंही उत्तर आपण देऊ शकता. भालचंद्र शिरसाटजी, आपल्यापासून सुरुवात करूया, बोला. किशोर तिवारीजी यांच्या मनामध्ये गोंधळ आहे, स्वाभाविक आहे, त्यांचा अभ्यास नीट नाही. 2 वर्षापूर्वी एक प्रभाग, एक सदस्यीय प्रभाग समिती रचना आता वेगळी, मग 4 करायची का 2 करायची का 3. ऐकून घ्या जरा, ऐकलं तर थोडंसं ज्ञानात भर पडेल आपल्याला. मग मुंबई तसं का नाही? मुंबईमध्ये एक प्रभाग 60,000चा आहे आणि इतर महापालिकामध्ये एक प्रभाग हा 18 ते 20,000चा आहे.
मुंबईमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना करता येणार नाही, त्यासाठी आपल्याला वॉर्ड तोडावे लागतील. एकंदर हा खेळखंडोबा अशासाठी आहे का हे प्रकरण कोर्टात जाऊन अडकावं आणि निवडणुका लांबणीवर पडाव्यात. प्रभागाच्या रचनेची आणि एक सदस्याची आणि बहुसदस्याची या सरकारला काही घेणं देणं नाही. या निवडणुका केन कारणे अडकवणे, ओबीसी आरक्षणासाठी अडकवण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले. ओबीसीचं आरक्षण देत नाहीत आणि या निवडणुका कशा पुढे ढकलायच्या, तर मागच्या दाराने केलेला हा प्रयत्न आहे घोळ घालायचा आणि पुढे ढकलायच्या. प्रभागाची पुनर्रचना झाली तर मग त्या पुनर्रचनेमध्ये गडबड होणार, मग त्याला चॅलेंज होणार. थोडक्यात काय, निवडणुकीपासून हे सरकार पळ काढतंय आणि निवडणुकीपासून पळ काढण्यासाठी हा गोंधळ घालतंय. सर्व ठिकाणी सर्व स्तरावरती गोंधळ घालतंय आणि म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे, निवडणुका टाळण्यासाठी, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्यासाठी हा प्रभाग रचनेचा एक सदस्यीय बहुसदस्यीय घोळ आहे. मुंबईमध्ये परिस्थिती वेगळी आहे. मुंबईत त्याला इन्क्लूड करता येणार नाही. मुंबईच्या निवडणुका त्याला घ्याव्याच लागतील फेब्रुवारीमध्ये आणि मग मुंबईच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. किशोर तिवारीजी, एका बाजूला कुठेतरी आता दडपण आहे आणि दडपणा खातर का होईना म्हणजे ताकाला जायचं आणि भांडई लपवायचं. झाकली मूठ 1.25 लाखाची जे म्हणतायत त्यातला मतितार्थ जर आपण काढला तर निवडणुकांना आत्ता सामोरं जायचं नाही आणि निवडणुका पुढे ढकलायच्या आहे. एवढं साधं सोपं राजकारण आहे का? किशोर तिवारीजी, उत्तर द्या. भालचंद्र शिरसाट यांनी फक्त हेच आर्ग्युमेंट केलं की निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी आम्ही वार्ड प्रभाग रचना म्हणजे मल्टी मेंबर वार्ड सिस्टीम वा सिंगल वार्ड सिस्टीम याचा वाद सुरू केला. तसं नाही आहे. त्यांनी ओबीसीचं म्हटलं तर अध्यादेशावर आज राज्यपालांनी आता सही केली आहे. तर आमचे उद्देश प्रामाणिक आहे. ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होतील असं दिसत आहे. तर निवडणुका वेळेवर होतील. भालचंद्र शिरसाट, तयारी तुमची नाही आहे तर तुम्ही निवडणुकीत आम्हाला काय तारे दाखवणार? तुमचे तारे तुमचेच लोक तुम्हाला दाखवतील. मात्र मला अभ्यंकर सर तुम्हाला बोलायचं आहे, कारण तुम्ही म्हणाले की खड्डे तुम्ही बघितले काय? नाहीवर 4 लाखाचं कर्ज, 13 लाखाचे रस्ते संपूर्ण भारतात आणि 13 लाखाचं कर्ज आणि 13 कोटीची डागडुगी नाही. राष्ट्रीय महामार्गावर अख्ख्या भारतात पडलेले गड्डे पाहून चांगले चांगले लोक विचारात पडले आहे. दररोज 7 ते 8 हजार लोक रस्त्याच्या गड्ड्यात पडून मरत आहेत. तर ते तुम्हाला दिसत नाही. अजूनही तुम्ही त्याच मनसे कम भाजपमध्ये आहात का? कारण कसं असते की भाजपने केलेलं काहीच दिसायचं नाही आणि आमच्या किशोरजी, आपण महाराष्ट्र आणि महापालिकांपुरतं बोलायचं हे बोलूया. बरोबर नाही ना. मुंबईच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं. मुंबईच्या जनतेने 40 वर्षापासून आम्हाला निवडून दिलं. त्याच्यात जनतेचा आदर करा ना तुम्ही. तुम्हाला कोणी निवडून देत नाही. किशोरजी, आदर जनतेचा आहे, मात्र रस्त्यावरती ज्या वेळेला जनता उतरते, जनता रोज कुठल्या समस्यांना सामोरं जाते हे आपण सातत्यानं बघतो आहोत आणि त्यांना आपल्याला जे आहे गृहीत धरून चालणार नाही. अविनाशजी, आपल्यापासून सुरुवात करूयात. वेळ आपली खरं तर संपत आलेली आहे. अविनाशजी, जर प्रभागांचा खेळखंडोबा होत असेल तर काय करायला हवं? बोला अविनाशजी. पहिली गोष्ट माझं म्हणणं असं आहे की किशोरजींना सांगा, केंद्र आणि राज्यावरती बोलू नका. आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. नक्कीच. नंबर दोन, मुंबईचे रस्ते जर तुळतुळीत असते, ठाण्याचे रस्ते जर तुळतुळीत असते. आता मी बोलतोय, तुम्ही आता शांत राहा. आता तुम्ही शांत राहा. मी आपला आदर राखून बोलत नव्हतो मध्ये. 25 वर्ष तुम्ही कुठल्या प्रकारचा कारभार केलाय हा महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे. आणि दुसरं, 40 वर्ष तुम्हाला नाही निवडून दिलंय, त्यातली काही वर्ष तुम्ही भाजपबरोबर आहात, 25 वर्ष. आणि त्याचं रामायण महाभारत काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसले का नाही खुपसला इकडचा विषय नाहीये. परंतु महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीत माझ्या ताब्यात पाहिजे. त्यामुळे राजकारणाची कुठलीही जी न्यूनतम पातळी आहे ती मी गाठू शकतो. परंतु महानगरपालिका ताब्यात ठेवण्याकरता मला काय करता येईल, कशा प्रकारे मी प्रभाग रचना करीन, कशा प्रकारे दुसऱ्या पक्षाची माणसं फोडीन. परत सांगतो, यशापयश
हे तुमचं त्या सभेतलं किंवा त्या संसदेतलं माप ठरवतं, परंतु माणसाचे विचार हे सामान्य जनता कायम उचलून धरते. त्याच्याकरता एक आमदार असला तरी चालतो, त्याच्याकरता 56 आणि इतरांच्या 100 लोकांची मदत घेऊन सत्तेत येऊन चालत नाही. त्याच्याकरता विचारांची स्पष्टता लागते. हे जेव्हा कळेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नक्कीच की नक्कीच. एक अविनाशजी, राजा आहे, अविनाशजी, वेळ संपत तो आलेली. मी अगदी जनतेकरता थोडक्यात काम आपल्याला करतोय. विचारतो. अविनाशजी, आणि- प्रभागांचा खेळखंडोबा आता रोखायचा आहे शेवटचं की सांगतो. घेतलेला निर्णय मान्य आहे? मी तुमचं अभिनंदन करीन की हे जे शीर्षक आहे येणारे 8 महिने असंच चालू ठेवा, तरच हा प्रभागाचा खेळ खंडोबा हे तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. नक्कीच. खरं याच्यावरती हे जरी रोज लावलत ना तुम्ही तुमच्या कॅप्शन मध्ये, तरी सुद्धा ही बघूया सत्ताधारी जागे होतात का, निदान हे नक्कीच. बघून तरी कारण ह्यांना अविनाशजी, दिसत एक नसतील. माध्यम म्हणून त्यामुळे लोकशाही प्रभागांचा न्यूज खेळ चॅनल खंडोबा हा यांना कळणार नाही. प्रयत्न नेहमी करत राहील. भालचंद्र शिरसाटजी, खेळखंडोबा रोखायचा असेल तर काय करायला हवं? अगदी थोडक्यात. धन्यवाद. एक खेळखंडोबा रोखणं तर या सरकारला शक्यच नाही. त्यांच्यात विसंवाद आहे, समन्वय नाही. आपापसात त्यांचा खेळखंडोबा पहिला संपला तर बाहेरचा खेळखंडोबा रोखणार. ओबीसीला ताबडतोब आरक्षण द्या, त्यांचा एम्पेरिकल डाटा घ्या आणि एक शाश्वत आरक्षण ओबीसीना द्या, मराठ्याला आरक्षण द्या आणि मग निवडणुका घ्या. आणि मग निवडणुका घ्या. निवडणुका त्या वेळेत व्हाव्यात, घ्या. कुठल्याही प्रकारचं ही त्यामध्ये भारतीय जनता राजकारण होऊ पक्षाची नये. आणि भूमिका आहे. प्रभागांचा जर खेळखंडोबा या ठिकाणी अशाच प्रकारे सुरू राहिला तर मतदार राजालाही गृहीत धरून चालणार नाही. मतदार राजा हे सगळं पाहतोय हे देखील सर्व पक्षांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कसोटी ही सगळ्याच पक्षांची त्यावेळेला लागणार आहे. धन्यवाद किशोर तिवारीजी, त्याचबरोबर अनिल गायकवाडजी, भालचंद्र शिरसाट आणि अविनाश अभ्यंकरजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात यासाठी. तर आजच्या या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.